स्वच्छता दाखवल्यात, कारण तुम्ही सांगितलं की माझं बोलणं झालं ऐकतांशी आणि त्या बाबतीत असं झालं होतं की जिल्ह्यामध्ये परीक्षार्थी येऊन पोचले होते आणि त्या ठिकाणी वरिष्ठांकडून पण त्या ठिकाणी पूर्ती झाली की जशा प्रकारे TET वगैरेच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर एक उद्रेक त्या ठिकाणी निर्माण झाला. त्यामुळे परीक्षा होऊन जाऊ दे, त्यानंतर आपण काय निर्णय घेऊ या दृष्टीने आमची एकच मानसा होती की नवी मुंबईमध्ये जर एक्झाम झाली असती तर त्या ठिकाणी नवी मुंबईतल्या लोकांना जास्त संधी त्या ठिकाणी भेटली असती आणि यापुढे देखील आम्ही एक सेवा नियमामुळे नवी मुंबईच्या नागरिकांना प्राधान्यक्रम देण्याच्या अनुषंगाने नियमावली तयार करतोय आणि भरती प्रक्रिया न राबवण्याबाबतीत आम्ही विनंती केली. तर ही एक्झाम झाली, पण त्या ठिकाणी भरती कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं तो प्रस्ताव सभागृहापुढेच येणार आहे. त्या बाबतीत आम्ही निर्णय घेऊ. सर, आज आपण बरोबर आहे, त्या ठिकाणी अहवाल आलेला आहे आणि अहवालामधून काही निष्पन्न की चुकीच्या पद्धतीने औषधं देण्यात आलेली आहे किंवा चुकीचं ट्रीटमेंट देण्यात आलेलं आहे अशा प्रकारचा अहवालामध्ये काहीच नमूद करण्यात आलेलं नाही. त्या दृष्टीने सर्व कमिटी स्थापन केली ते निष्कर्षांतर्गत त्यामध्ये कुठलीही त्रुटी आली नाही. रिॲक्शन एक मेडिसिनची त्या ठिकाणी निदर्शनास आली, त्यामुळे डॉक्टरांचा दोष देणं इथे उचित नव्हतं, त्यामुळे त्यांचं निलंबन हे रद्द केलं. पण त्यावेळेस चुकीची ट्रीटमेंट दिली, चुकीचं औषध दिलं, ही काही अफवा त्यावेळेस पसरली आणि ही जशी पसरली खरं म्हणजे तो कोणी ती पसरवली ते शोध घेणं गरजेचं आहे आणि ते केल्यानंतर साहजिकच आहे राजकीय व्यक्ती हे त्यामध्ये अलर्ट होती. त्या बाबतीत जाच विचारायला की अशा प्रकारची घटना आपल्या शहरामध्ये कशी घडू शकते, ही चुकीची ट्रीटमेंट देऊ कोणाचा मृत्यू त्या ठिकाणी होत आहे. पण त्या ठिकाणी आयुक्त महोदयांनी शहानिशा करायला हवी होती निलंबन करण्याच्या आधी की सदर ट्रीटमेंट ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉलनुसार प्रथमदर्शनी करायला घ्यायला पाहिजे होती. जर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉलनुसार केली असेल तर त्यामध्ये कुठलाही दोषारोप देणं आवश्यक नव्हता आणि ही जी प्रोसिजर होती ती हजारो किंवा मला वाटतं लाखो महिलांवरती ही औषधं दिली जाते, रुटीन आहे, वारंवार दिली जाते. त्यामुळे कुठल्याही ट्रीटमेंट आणि याच्यामध्ये डॉक्टरांचा काय दोष याच्यामध्ये दिलं पाहिजे. अशा प्रकारे डॉक्टर म्हणजे कुठल्या हॉस्पिटलमध्ये कुठली डेथ होते तर तत्काळ त्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची चुकीच्या ट्रीटमेंट त्या ठिकाणी दिली आहे. हा काही रस्त्यावरती जसा ऍक्सिडेंट होतो तशा प्रकारचा नाहीये. या ठिकाणी डॉक्टरकडे जाताना आपण जीव वाचवायला जातो, कुठलाही डॉक्टर हा जीव वाचवण्यासाठीच असतो, ट्रीट करण्यासाठीच असतो. त्यामुळे त्यांच्याकडून अशी भावना व्यक्त करणे की त्यांच्यामुळे हा मृत्यू झाला ही जरा चुकीची भावना डॉक्टरांना देखील त्या बाबतीचं दुःख त्या ठिकाणी असतं. आपली कशी असेल आता या बाबतीत चर्चा बाकी आहे, तर उद्याच्या बाबतीत चर्चा आहे. तर कशा प्रकारे एक कोर्ट केस चालू असणाऱ्या बिल्डिंगला CCOC देण्यात आली आणि कशा पद्धतीने देण्यात आली त्यामध्ये चुकीचं जे असेल आणि यामध्ये त्यांनी सांगितलं पुरुषोत्तम जाधवने की मला त्या ठिकाणी दबाव होता त्यामुळे फायर एनओसी द्यायला लागली. अशा पद्धतीने दिली तर एक अनधिकृत बांधकाम लिगल करण्याचं काम अनधिकृत ते असं कृत्य झालेलं आहे. त्या बाबतीत उद्या चर्चा पुढे होईल. खऱ्या अर्थाने डीपी हा प्रशासक काळामध्ये तयार झाला. डीपीचा अर्थ असा असतो की जास्तीत जास्त भूखंड हे आपल्याला आरक्षण करून लोकांच्या सेवेसाठी भेटावं. त्या ठिकाणी प्रशासकांनी ज्या भागाचा पगार ते घेत होते त्या भागाशी एकनिष्ठ राहून त्या भागाचा विचार करून त्या भागाला कुठल्या प्रकारच्या लोकसेवेच्या दृष्टीने भूखंडाची आवश्यकता आहे ते रिझर्वेशन अबाधित ठेवणं गरजेचं होतं, ना की बिल्डरांना फायदा, सिडकोला फायदा करण्याच्या दृष्टीने आरक्षण बदलण्याचा होता. आमचा नेहमीपासून आशय राहिलेला आहे. जेव्हापासून डीपी प्रसिद्ध झाला तेव्हापासून आम्ही लढतोय आणि सभागृहामध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. ज्याचं डीपी मध्ये आरक्षण फायनल नाही झालं त्याचं देखील CC द्यायचं काम चालू आहे. मग त्यामुळे UD डिपार्टमेंट हे बिल्डरांचं आहे की लोकांचा आहे हा प्रश्न निर्माण होतो. जर ही महासभा अस्तित्वात असती तर आम्ही निश्चितच महापालिका राज्य शासनाच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेली असती. आज निशांतजी भगत कोर्टामध्ये लढले. महापालिके प्रशासक म्हणून काही मदत त्या ठिकाणी झाली नाही. त्यामुळे प्रशासक हा निश्चितच या डीपी प्लॅनच्या बाबतीत या नवी मुंबई शहराला शाप ठरला. अशा प्रकारचं गंभीर आम्हाला नोंद त्या ठिकाणी ठेवली आणि त्या ठिकाणी निंदनीय आहे की आरक्षण फायनल असताना बिल्डरांना जे फ्लॅट विकल्यात, जे UHP सारख्या कामाला CC देण्याच्या पूर्वी डीपी फायनल होण्याची वाट बघतायत,
पण बिल्डरांना दिलेल्या भूखंडाला सीसी पहिला द्या अशा प्रकारची भूमिका ही खूप निंदनीय आहे. आणि त्यामुळे नवी मुंबई शहराचा विचार करत असताना जे आरक्षण कायम ठेवण्याच्या दृष्टीने आम्ही आता पुढे विनंती शासनाला करणार की जे आरक्षण बदललेले आहेत ते बदलू नका, ते त्यामध्ये आम्हाला अजून एक संधी सुधारणा आणि सूचना मांडण्याची द्या. त्याच अनुषंगाने काही प्रेझेंटेशन महापालिकेच्या महासभेमध्ये करण्यास सांगितले, तर अहवाल आल्यानंतर आम्ही त्या बाबतीत दाद त्या प्रकारे मागतो. सगळं आम्ही आता सांगितलेलं आहे सीसी देऊ नये. जर सूचना हरकतीचा निर्णय झाला नाही म्हणजे आता सूचना हरकती घेण्याचा फक्त फारसच केला होता, त्याचा अर्थ काय राहतो. आणि अशा प्रकारचं बिल्डरांसाठी पुढाकार घेणं ही गोष्ट चांगली नाही. आपण शहराचा विचार केला पाहिजे, शहराच्या लोकांचा हिताचा विचार केला पाहिजे. आज नवी मुंबई महापालिकेची जागा नाही, जी काय जागा आहे ती सिडकोकडे आहे. त्यामुळे या शहराला आवश्यक आता EBC आलाय, लोकसंख्या वाढणार आहे, त्या दृष्टीने अधिक रिझर्व जे प्लॉट करायचे होते ते आवश्यक आहे. ती कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी नव्याने करणं आवश्यक आहे. पण इथे आपण आरक्षण प्लॉट वाढवण्याच्या ऐवजी कमी करण्याचा निर्णय घेतो. एवढीच जर सिडकोच्या प्लॉटची गरज आहे, मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महागाचं प्रॉपर्टी मला वाटतं गव्हर्नर भवन आहे, ते विकून टाका आणि तुम्हाला काय करायचं करा, तिकडे काय आपले नागरिक वगैरे जात नाही. पण अशा प्रकारे लोकांचे रिझर्व प्लॉट त्या ठिकाणी विकून, लोकांच्या सुविधाचे प्लॉट विकून त्या ठिकाणी जर तुम्ही धंद्याचं व्यवसाय पद्धतीने करत असाल आणि नवी मुंबईच्या जनतेला त्याला तुम्ही नुकसान करत असाल तर ही बाब निंदनीय. तो अहवाल एक्सटेंडेड पार्ट विकास आराखडा सभागृहापुढे मांडायला सांगितले. त्यामध्ये अनेक प्लॉट्स रिझर्व्ड होते, ते रेसिडेन्शियल प्लॉट करणे हे निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये अनेक प्लॉट हे प्रशासकाच्या माध्यमातून रेसिडेन्शियल करण्यात आले. त्यांनी फक्त राज्य शासनाचं निर्देशांचं फॉलो केलं, या शहराचा बिलकुल विचार नाही. पहिलं पाऊल टाकण्याची आम्ही शासनाला विनंती करतो. जर शासनाकडून काही रिप्लाय नाही झाला तर आम्ही कोर्टामध्ये त्या ठिकाणी जात आहोत. आणि त्याचप्रमाणे आम्ही एक वस्तुस्थिती सायंटिफिक अभ्यासपूर्वक असा अहवाल तयार की आपल्या शहराची लोकसंख्या किती वाढ होईल. एक आता पुढच्या सभेमध्ये आम्ही आता UDCPRचा इम्पॅक्ट असेसमेंट प्लॅन रिपोर्ट देखील तयार करण्याच्या दृष्टीने आम्ही हालचाली करतोय. त्या दृष्टीने UDCPRने जी खरं वाढणार आहेत, लोकसंख्या वाढणार आहे, त्याच्यासाठी आपली सेवा पुरेपूर आहे का. कारण की काय असं येणार की घरातून म्हणजे बिल्डिंग मधून गाडी काढली तर डायरेक्ट ट्रॅफिक मध्येच घुसणार आहे. आणि त्यामुळे आपल्या ज्या सर्व्हिसेस आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर ते परिपूर्ण आहेत काय, रिपोर्ट कार्ड बनवण्याचं देखील सुरू आहे. आणि या सर्वांचा इतंभूत असा अभ्यासपूर्वक अहवाल विनंती आम्ही राज्य शासनाला देऊ. त्यानंतर बघू का आम्ही म्हणजे या शहराच्या दृष्टीने काही निर्णय घेतले जात नाही. आम्ही विनंती करतोय तर नगर विकास खात्याला विनंती आहे की आम्ही या नागरिकांच्या दृष्टीने, या शहराच्या दृष्टीने निर्णय घेतले पाहिजे, ना की फक्त सिडकोच्या बाबतीत निर्णय त्या ठिकाणी घेतले पाहिजे. आम्हाला या शहरात राहायचं आहे, या शहराचं राहणीमान सोडण्याचं काम त्या ठिकाणी करू नये. रिझर्व प्लॉट बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम केलेलं आहे, तर तशा प्रकारचं पुढे आम्हाला जो नुकसान झालेलं आहे तर पुढे होऊ नये त्यासाठी आम्ही कटिबद्ध होतो. सर, पुरुष